नमस्कार मंडळी, नवीन एका व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। तर आज आपण चाललेलो आहे, ज्येष्ठ गौरी आवाहन आहे आज। तर आमच्या घरी आहे ना गौरी बसतात, तर त्यासाठी आम्ही घाटकोपरला चाललेलो आहे। तर घाटकोपरला जाण्यासाठी आहे ना वैशाली नगरवरून सर्वात पहिलं मी 373 नंबरची बस पकडली। हा पूर्ण हायवे आहे। त्यानंतर आम्ही आहे ना घाटकोपर बस डेपोला उतरलो। तिथून आता आम्ही होमगार्डला चाललेलो आहे रिक्षा करून। तर आता आपण आहे ना गौरी कसे बसवतात आमच्या साईडला ते तुम्हाला मी आहे ना ह्या व्हिडिओतून सर्व दाखवणार आहे। तर सर्वात पहिलं तर आहे ना बाहेरून गौरी पूजा वगैरे करून आहे ना माझ्याच हातून आतमध्ये घरात आणली। त्यानंतर आता आपण आहे ना ह्या गौरीला आहे ना पूर्ण सजवणार आहे आणि गौरी सजवण्याचं काम आहे ना माझे मिस्टर करतात। त्यांना खूप आवड आहे, लहानपणापासूनच ते हे सर्व करतात। तर त्यामुळे आहे ना मी फक्त व्हिडिओ काढत आहे, बाकी सर्व आहे ना गौरीला सजवण्याचं काम आहे ना माझे मिस्टर करत आहेत आणि माझ्या सासू आई आहेत ना त्या करत आहेत। तर आमच्या इथे आहे ना गौरी आहे ना कळशीमध्ये बसतात। गौरीचं असं मुकुट आणलं जातं आणि कळशीमध्ये आहे ना सर्व सुकं खोबरं, परत हळकुंड, असं काही पैसे, तांदूळ, असं सर्व आपण त्या कळशीमध्ये ठेवतो, म्हणजे एक प्रकारे ते पोटामध्ये ठेवतो। त्यानंतर आहे ना आपण त्यामध्ये आहे ना खूप असे कागद घालतो, न्यूजपेपर जे असतात ना ते असं कागद वगैरे त्या कळशीमध्ये घालतो। त्यानंतर उभा असा आहे ना एक असा दांडा उभा करतो आणि त्याच्यामध्ये ना ते गौरीचं मुकुट आहे ना बसवलं जातं। हे सर्व आहे ना माझे मिस्टर करत आहेत इथे। आता बघू शकता तुम्ही गौरी किती छान आणि मस्त खूप सुंदर प्रकारे सजवलेली आहे। गौरीला आपण आहे ना सर्व दागदागिने घातलेले आहेत। कमेंट करून नक्की सांगा आमची गौरी कशी वाटली तुम्हाला। तर आहे ना आपली गौरी सजवून झालेली आहे। तर आता आपण आहे ना गौरींना गणपती बाप्पांच्या इथे बाजूला बसवून घेतलेलं आहे। तसंच त्यांच्या इथे बाजूला आहे ना गौरींच्या इथे आपण सर्व फुलोरा वगैरे आणलेला होता ना ते सर्व आपण लावलेलं होतं, म्हणजे एक प्रकारे सजवलेलं होतं।